नमस्कार मित्रांनो, तर हे माझं फूड ब्लॉगिंगचं चॅनल नाही आहे आणि आज होळी आहे ना भाई, मग काय पुरणपोळी बनवलीच पाहिजे, नाही तर सोसायटीवाले काढून देतील मला, अशी मला भीती वाटली. म्हटलं चला बनवतेस. मग काय कॉन्फिडन्स 100% होता, पण एक्सपिरियन्स मात्र 0 होता. डाळ आधीच भिजत घातली होती आणि कुकरमध्ये टाकली. पाणी एवढंच टाका की डाळ शिजली पाहिजे, आपल्याला आंघोळ करायची नाही आहे. मग काय झाकण ठेवलं आणि इंडक्शन चालू केलं. तोपर्यंत कुकरच्या आपल्या 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या असतात आणि डाळ थंड झाल्यानंतर ती बाहेर काढायची आणि त्याच्यामध्ये सिरप टाकायचा. साखर नसल्यामुळे सिरपावर काम भागवत आहे, त्याच्यामुळे गोड गोड तो होना चाहिए असं म्हणून माझ्याकडे वस्तूंचा अभाव असल्यामुळे मी चमच्यानेच त्याला फिरवायचा निर्णय घेतला. इधर घुमाइए उधर घुमाइए, इधर ने घुमा तो उधर घुमाइए, घुमाते रहिए और इतना घुमाइए की वो मिक्स हो जाए. नंतर लक्षात आलं की आपल्याकडे मिक्सर पण होतं, पण थंड करण्यासाठी मी त्याला पाण्यात ठेवलं, देशी जुगाड. आणि आपली कणिक मळलेली होती. मग झालं मेन युद्ध सुरू. काय पोळीला नाही, कणकेला थोडं पीठ लावा, थोडी गोल गोल लाटा, गोल गोल नाही झाली तर चौकोनी तरी लाटा, कसं करून तरी ती लाटा. खूपच प्रयत्नानंतर माझी लाटणं झालेलं होतं आणि मग मी त्याच्यामध्ये सारण भरण्याचा निर्णय घेतला. विचार काय करायचा, भरून टाकायचं असं, त्याच्यासाठीच तर एवढा अट्टहास चालू आहे. मग काय पुरणपोळी ओव्हरलोड होऊ नये म्हणून थोडंसं पुरण काढलं, त्याला गोल गोल केलं आणि वरचा भाग काढून ठेवला. आणि मग काय परत त्याला थोडं कणिक लावलेलं. हे चुकीची पद्धत असल्यामुळे कोणी फॉलो करू नये. आणि त्याला परत लाटलं. लाटा, गोल लाटा, त्रिकोणी लाटा, कसं तरी लाटा, पण लाटा किंवा भारताचा कशा करी करा. असं करून आपली पोळी फायनली तव्यापर्यंत पोचली होती. आणि मग मी संध्याकाळी पूजा केली. चलो, जय श्रीराम, जय हनुमान.